जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारीख चॅनलवर आज पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आयडियाज. आता याचा अर्थ काय? आपल्याकडे पैसे नसले तरीही आपण बिझनेस करू शकतो. अगदी सोप्या भाषेमध्ये मी सांगणार आहे, कारण अनेक लोकांचे असेच प्रश्न मला येतात. मॅम, आम्हाला बिझनेस करायचा आहे पण आमच्याकडे पैसे नाही. पण खरं सांगते, आजच्या काळात बिझनेस करण्यासाठी पैसे नाही तर तुमची स्किल आणि तुमचा मोबाईलच लागतो. आजच्या काळात एक गोष्ट खूप स्पष्ट आहे. आपण सगळे काय करतो? मोबाईल रिचार्ज दर महिन्याला, ते इंटरनेट पैसे भरून टाकतोय आणि त्याचा टाइमपास करतोय. पण त्याच्यामधून आपल्याला मिळतं काय? उलट आपला टाइम वाया जातोय. पण त्या रिचार्जचं आउटपुट म्हणजे खूप सुंदर असं होऊ शकतं. आणि माझं स्वतःचं आयुष्य, माझे 3,000 लोक जे माझे स्टुडंट आहेत त्यांचे रिझल्ट माझ्याकडे आहेत. मोबाईल, इंटरनेट आणि तुमचा मोकळा वेळ तुम्हाला भरपूर पैसा कमवून देऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग, बिझनेस जर तुम्हाला करायचंय तर ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. आणि ह्या गोष्टींना बिझनेस करायला आजच्या काळात फक्त आणि फक्त तुमचा स्किल आणि मोबाईलच लागतो. आता हे सगळं कसं, तर मी तुम्हाला समजून सांगणार आहे. हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. हे बघा, आपण मोबाईलवर तासनतास व्हिडिओ बघतो, स्क्रोल करतो, त्यातून आपल्याला काय मिळतं? काहीच नाही मिळत. तुम्हाला सुद्धा माहिती आहे. उलट वेळ वाया जातं. पण वेळ ते कधी परत येत पण नाही. आणि जो माणूस वेळेची किंमत करत नाही, वेळ ही त्याची किंमत अजिबात करत नाही. पण आज एक छोटीशी सवय आपण लावून घेणार आहे. मोबाईल फक्त वापरायचं नाहीये, मोबाईलवरून काहीतरी शिकायचंय, व्हिडिओ बनवायचे, स्किल डेव्हलप करायची आणि त्यातून पैसा सुद्धा कमवण्याचा प्रयत्न करायचा. मोबाईल फक्त टाइमपाससाठी नाहीये हो, तो तुमचा इन्कम सोर्स बनू शकतो. माझ्याकडे खूप लोक येतात, गृहिणी, स्टुडंट्स, जॉब शोधणारे आणि जॉब करणारे सुद्धा. आणि ते एकच सांगतात की मॅडम, आम्हाला बिझनेस करायचा आहे पण त्यामध्ये आम्हाला पैसे नाहीयेत म्हणून आम्ही ते करत नाहीये. त्यांना मी एकच गोष्ट सांगते, बिझनेस करण्यासाठी पैसे नसले तरी चालतं, पण सुरुवात नसली तर काहीच होऊ शकत नाही. आणि अगदी सोप्या भाषेमध्ये बिझनेस आयडिया समजून घ्या. झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये सगळ्या गोष्टी होणार आहे. सुरू करणं आवश्यक आहे. सर्वात पहिला आयडिया मी तुम्हाला देते, तो म्हणजे फ्रीलान्सिंगचा. तुम्हाला काही स्किल येत असेल, टायपिंग, व्हिडिओ एडिटिंग, डिझाईन, रायटिंग, तर तुम्ही घरी बसल्या काम सुरू करू शकता. अपवर, फायवर, एंटरशाला, freelancing.com ह्यासारखे प्लॅटफॉर्म्सवर अकाउंट बनवा, तुमचं काम दाखवा, क्लायंट मिळवा. सुरुवातीला छोटे छोटे कामं मिळतील, पण हळूहळू इन्कम वाढायला सुरुवात होते. दुसरं काम म्हणजे रिसेलिंग करणं. तुम्ही दुसऱ्यांचे प्रोडक्ट्स शेअर करा इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर आणि तिथून ऑर्डर मिळवा. की म्हणजे ऑर्डर मिळवायचे, पाठवायचे, म्हणजे ते शेअर करायचे आणि त्यातून तुम्हाला प्रॉफिट मिळतो. आज खूप महिला अशा पद्धतीने काम करतात. तिसरं म्हणजे अफिलिएट मार्केटिंग. प्रोडक्ट तुमचं नसतं पण लिंक तुमची असते. अमेझॉन सारख्या वेबसाईटवरून ती लिंक तुम्ही काढतात, शेअर करतात लोकांना. तुमच्या लिंकवरून जर त्यांनी काही खरेदी केलं तर तुम्हाला त्यावर कमिशन मिळते. याच्यावर फुल व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही तोही इथे माझ्या चॅनलवर चेक करू शकता. चौथा आयडिया म्हणजे डिजिटल प्रॉडक्ट्स. तुम्हाला काही येत असेल, नोट्स बनवा, टीचिंग गाईड बनवणं आणि त्याचे PDF तयार करणं आणि तेच सेल करणं. एकदा बनवलं की वारंवार त्याच्यातून इन्कम होत असते. पाचवा आयडिया म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन. युट्यूब, इंस्टाग्रामवर तुमचं नॉलेज शेअर करा. सुरुवातीला पैसे येत नाही, पण हळूहळू तुम्हाला ऍड्स, स्पॉन्सरशिप, अफिलिएट मधून इन्कम तयार व्हायला सुरुवात होते. इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या, जो माणूस स्किल शिकतो तो कधीच रिकामा बसत नाही आणि जो फक्त विचार करत असतो तो कधीच पुढे जात नाही, तो तिथेच राहतो. आता सुरुवात कशी करायची हे खूप सोपं आहे. एकच आयडिया निवडा. सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काम करायची अजिबात गरज नाहीये. त्यावर तुम्ही काम सुरू केलं, सगळं एकदम करायची सुद्धा गरज नाहीये. इथे लोक खूप मोठी चूक करतात. त्यांना लगेच पैसे हवे असतात. 10 दिवसात काम करा आणि 10,000 कमवा, असं काही होत नसतं. बिझनेस म्हणजे पेशन्स, सातत्य ठेवलं तरच रिझल्ट मिळतात. अर्निंग बद्दल जर मी बोलायला गेले तर मग सुरुवातीपासून जर एकदम छोटं तुम्ही काम जरी केलं तरी 1,000 पासून तुमची सुरुवात होऊ शकते. पुढे मग ते 10,000, 50,000 आणि काही लोक 1,00,000पर्यंत कमवतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्लो ग्रोथ म्हणजे स्ट्रॉंग ग्रोथ असते. जर तुम्ही बिगिनर असाल तर फ्रीलान्सिंग किंवा कॉन्टेंट क्रिएशन पासून तुम्ही सुरुवात करू शकता, कारण यात स्किल्स तुमच्या अजून डेव्हलप होतात आणि फ्युचर तुमचं मजबूत बनतं. आता एक छोटंसं ऍक्शन प्लॅन मी तुम्हाला सांगते. पहिले 5 दिवस एक स्किल निवडायची आहे, पुढचे 10 दिवस तुम्ही ती शिकायचा प्रयत्न करायचा आहे, अजून 10 दिवस त्याच्यावर प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही 5-6 दिवस जर क्लायंट्स मिळवण्याचा प्रयत्न केला तर 30 दिवसात तुमचं एक तुम्हाला रोडमॅप मिळून जातं, डायरेक्शन मिळतं. आज एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, मी रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो आणि त्यातून मला काय मिळतं? जर उत्तर काहीच नसेल ना, तर मग असं आजपासून काहीतरी बदल घडायला सुरुवात करा. माझे अनेक असे स्टुडंट आहेत ज्यांनी झिरो पासून सुरुवात करून मोबाईलवर स्किल शिकल्या आणि आज घरी बसल्या कमाई करताय. काही गृहिणी फ्रीलान्सिंग करताय, काही अफिलिएट करताय, काही रिसेलिंग करताय, काही युट्यूबवर
काम करत आहे. म्हणजे सुरुवात छोटी असली तरीही चालतं, पण पुढे त्याचे रिझल्ट मोठं असू शकतं. आणखी एक गोष्ट सांगते, तुम्हाला जर असं वाटत असेल ना की माझ्याकडे बिझनेस नाहीये किंवा प्रोडक्ट नाहीये, तरीही तुम्ही मग कॉन्टेंट क्रिएशन करू शकता का? तर येस, तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन करू शकता. तुम्ही रोजचं जे जीवन आहे ना तुमचं, हा सुद्धा खूप मोठा कॉन्टेंट आहे, हे मी नेहमी सांगते. तुम्ही काय करताय, कसं करताय, तुमचा दिवस कसा जातोय, हे सगळं तुम्ही युट्यूबमध्ये अगदी दाखवू शकता सुंदर प्रकारे. लोकांना खरेपणा आवडतो, म्हणूनच साधे लोकही आज युट्यूबवर एकदम स्टार झालेले आहेत, मोठे झालेले आहेत. जर तुम्ही सातत्य ठेवलं ना, तुमचं सुद्धा नक्की काहीतरी होऊ शकेल. लक्षात ठेवा, यश नेहमी मोठं तेव्हा होतं जेव्हा ते छोट्यातून एक सुरुवात असते. म्हणजे प्रत्येक अवघड गोष्ट या जगामध्ये जी असते ना, ती पुढे जाऊन तर तुम्ही पेशन्स आणि प्रॅक्टिस वगैरे केली ना, तर ती तुमच्यासाठी सोपी होते. म्हणजे ह्या जगामध्ये जेवढ्या पण सोप्या गोष्टी तुम्हाला वाटत असेल ना, त्या आधी सुरुवातीला अवघडच होत्या. एक गोष्ट मी अजून सांगते, लहानपणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला चालायला शिकायचं होतं ना, तेव्हा सुद्धा आपल्याला खूप त्रास झाला, पडलो, धडलो, सगळ्या गोष्टी केल्या. पण मग नंतर तीच गोष्ट आता चालायला त्रास होत नाही, कारण प्रॅक्टिस केलीये, लहानाचं मोठं झालोय आपण. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये कोणतीही जी सोपी गोष्ट आहे ती सुरुवातीला अवघडच असते, मग ते कुणीही असेल. मोठं यश नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच होत असतं. आणि एक खास गोष्ट, फ्रीलान्सिंग, अफिलिएट मार्केट, युट्यूब डिजिटल स्किल्स आणि यासारखी कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग, पब्लिक स्पीकिंग, ह्या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी स्वतः शिकवते आणि माझी टीमही शिकवते. तुम्हाला कुठेही अडचण आली, काही समजलं नाही, तर तुम्ही कॉमेंट करा, कॉन्टॅक्ट करा मला, मी तुम्हाला नक्की मदत करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कविता पारिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा तुम्ही कोणता बिझनेस सुरू करताय. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच.